27 एप्रिल 2026 स्ट्रेंजर थिंग्स चा पार्ट 7 आणि 8 म्हणजे लास्ट 2 पार्ट्स 8 पार्ट फिनाले बघितला. म्हणजे नंतर तर कल्पना आलेलीच असते की कोड आहे तो काय, पण नंतर मग शेवटच्या याच्यात बरेच म्हणजे उलगडा पण झालेला आहे आणि सगळ्या गोष्टी समोर पण आलेल्या आहेत की काय कशामुळे कोण करतं वगैरे असं. तर हे जे मुलं सगळे अडकलेले म्हणजे असतात उलटी दुनियामध्ये वगैरे आणि त्यांच्या हॉकिन्समध्ये सगळे उलथापालथ चाललेले असते, तर यांनी काही धीर सोडलेला नसतो. नेटाने ते शोध त्यांचा चालूच असतो. आणि हा जो एलचा मानलेला बाप आणि आता ती आई पण आणि हे सगळेच म्हणजे त्यांना सपोर्ट करत असतात. म्हणजे त्यांच्या म्हणजे सगळ्यांचेच आई वडील तसे, पण ते लोक ऍक्टिव्हली पार्ट घेत असतात. तर अशा याच्यातच जो हेनरी असतो, तर म्हणजे तो एतना असतो, पण तो हेनरी बनून असं एक मुलांना त्या शाळेतनं किडनॅपच करून, पण म्हणजे त्यांना असं कळू नाही द्यायचं. त्यांना असं म्हणायचं की आपल्याला कुठेतरी पिकनिकला जायचंय वगैरे. असं करतो एक करतो असे 12 मुलं त्याला जमवायचे असतात आणि तो जमवत असतो. आणि शेवटची असते हॉली. तर ती हॉलीलाही तो म्हणजे पटवण्यात यशस्वी होतो. पण आणि त्यांनी सांगितलं असतं की जंगलात जायचं नाही. पण हॉली जाते आणि जेव्हा ती जंगलात जाते तेव्हा तिची भेट होते मॅक्सची. आणि मग मॅक्स तिला सगळं खरं सांगते. तर आधी तिला विश्वास होत नाही, पण मग तिला प्रत्यक्ष जेव्हा हेनरी तिच्या पाठी लागतो आणि मग एकदम तो ट्रान्सफॉर्म होतो एथनामध्ये, तेव्हा मग मॅक्स तिला एका गुहेत घेऊन जाते. ती म्हणते की या गुहेमध्ये तो आत येतच नाही. आपण इतक्या वर्षापासून मी इथेच आहे, राहते असं म्हणून मग त्या दोघी तिथे थांबतात. इकडे हे लोक सगळे बरं, विलियमनी प्रयत्न केला असतो खूप, म्हणजे एथनाशी भांडायचा आहे आणि तर तो सक्सेसफुल झाला असतो. पण तरी तो शेवटी विलियमला याच्याकरता सोडतो की तू लास्ट टाइम का होईना माझ्याकरता जासूसी करायची, तरच मी तुला सोडणार, नाही तर तुझा असा हाल होईल. असं करून ते दाखवलं असतं त्यांनी त्याला की असा हाल होईल म्हणून, म्हणजे वाईट प्रकारे. तर त्याच्यामुळे विलियम थोडा घाबरलेला असतो आणि त्यांनी म्हणजे ती गोष्ट सांगितली असते आईला. आणि म्हणजे त्याचं म्हणणं हे असतं की तो तेवढ्याच करता मुलांना किडनॅप करतो की, आणि अशाच मुलांना त्यांनी सिलेक्ट केलं असतं की जे घाबरट आहे, ज्यांना स्वतःवर कॉन्फिडन्स नाही, की ज्यांना इझिली आपण नेऊ शकतो आणि मग त्यांच्यातनं ती एनर्जी सगळी काढून घ्यायची. तर त्याला इतकं पॉवरफुल व्हायचंय त्या यत्नाला की सगळ्या जगाला नष्ट नाही करायचं. ऍक्च्युली जी उलटी दुनिया त्यांनी बनवली आहे ज्याच्यात तो राहतो, ती आणि आपलं हॉकिन्स असं एक म्हणजे दोन्ही जगाला एकत्र करायचं आणि त्याच्यावर त्याला एकट्याला राज करायचा आहे. आणि म्हणून हे सगळं चाललेलं आहे. तर ते म्हणतात नाही आपण तर म्हणजे असं तर होऊच द्यायचं नाहीये. आणि त्यात परत ते मिलिटरीवाले की त्यांना ते लोक एलच्या मागे असतात की एल मध्ये जी पॉवर आहे ती त्यांना यूज करायची असते. त्यांना पूर्ण हॉकिन्सवर राज्य म्हणजे हे करायचं असतं, म्हणजे त्यांना पॉवर पाहिजे असतं थोडक्यात स्वतःची. आणि लॅबोरेटरीमध्ये त्यांना एक्सपेरिमेंट्स करायचे असतात, त्याच्याकरता त्यांना ती एल पाहिजे असते. त्यांचे वेगळे शोध, त्यांच्यापासून वेगळं यांना म्हणजे लपत छपत कामं करायची असतात. तर मग जेव्हा हे असे याच्यात उलटी दुनियामध्ये घुमत असतात, मग ते लोक एक प्लॅन बनवतात की आपण काही जणांनी डस्टिनची एक वेगळी थिओरी असते. डस्टिन म्हणतो की एक असं अल्मा मॅटर आहे की ज्याच्यामध्ये शक्ती येते आणि त्या शक्तीने ते सगळं होतंय वगैरे 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 असं तो सांगितलं असतं. तर आपण ती शक्ती शोधून काढायची आणि मग त्याला गन्नी मारून टाकायचं, म्हणजे त्याच्यावर वर्षाव करायचा, म्हणजे त्याला नष्ट करायचं थोडक्यात. मग त्या दृष्टिकोनातनं ह्यांचं सर्चिंग चालू असतं, इकडे जा तिकडे जा तिकडे जा. तर मग एका ठिकाणी जेव्हा हे आणि ते ग्रुप बनवतात, मग 2 जण इकडे जातील 2 जण, तर मग डस्टिन आणि
हा एक जण आणि नॅन्सी आणि दुसरा म्हणजे ज्यांचं दोघांवर एकमेकांवर प्रेम असते ते एका बाजूला जातात. पण ते अडकतात तिथे, काहीतरी असं मेल्ट व्हायला लागतं आणि ते दोघेही अडकतात. म्हणजे आता आपण मरणार, नॅन्सीला आणि ह्याला असं वाटतं. आणि डस्टिनला तेवढं ते काहीतरी हे सापडतं, बॉक्स टाईप, आणि त्याच्यामध्ये भरपूर काहीतरी मटेरियल असतं, ज्याच्यात सगळं थिओरी ती असते फिजिक्सची आणि सगळं. आणि तेवढ्यात हिने काय केलं असतं की नॅन्सीनी ते तिला ते अल्मा मॅटर टाईप काहीतरी वाटतं, ते एकदम आवाज येत असतो आणि असं लाल 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 लाल, तर तिला वाटतं तेच, आणि ती त्याच्यावर गोळी झाडते. आणि त्याच्यामुळे एकदम सगळ्या गोष्टी अशा धाडधूड होऊन आणि मेल्ट व्हायला लागतात आणि ते लोक तिथे अडकतात. पण शेवटी मग हा डस्टिन म्हणतो, अरे हे कागद वाचल्यावर म्हणतो, अरे माझी थिअरी तर सगळी चुकीची आहे, असं काही नाहीये वगैरे वगैरे. तुमचं त्या लोकांना थांबायला पाहिजे, पण मग तेवढ्यात तिने मारलेलीच असते. पण मग हे लोक त्यांना सोडवतात तिथून आणि मग पडतात बाहेर. आता इकडे ही आणि हॉली आणि मॅक्स त्या गुहेत, ती म्हणे आपण किती वेळ थांबायचं, आपण आता बाहेर पडूया इथून. इथून बाहेर पडायचा मार्ग कोणता आहे? मग ते लोक असं मॅप वगैरेच्या ह्यानी शोधतात. मग हिंडत हिंडत त्यांना जातात, तर त्यांना एका ठिकाणी असं पत्रे आडवे टाकलेले दिसतात, आपले खडक असतात, आणि तिथून खालून प्रकाश येत असतो. मग दोघी जणी खाली तिथे उतरतात. तर मग हॉली आणि ती म्हणते, अरे इथूनच आपल्याला हे करायचंय, म्हणजे आपण पोचू आपल्या दुनियेमध्ये आणि ऍक्च्युली मॅक्स तर अंथरुणावर असते, कोमामध्ये. ती जगेल का नाही हे. तर आता तिला मग ते दिसायला लागतं आणि तिला म्हणजे मग लक्षात येतं की आता आपण त्या ठिकाणी पोचलो की आपण जिवंत होऊ. तर ती म्हणते हॉलीला, तू पण आता जा, म्हणजे आता तू पोचून जाशील तुझ्या दुनियेमध्ये. पण हा हेनरीला जेव्हा कळतं की ही नाहीशी झालीये, आणि जंगलात गेली होती, तर तो पाठलाग करत आलाच असतो. आणि त्याच्यामुळे तो तिला, म्हणजे जोपर्यंत मॅक्स जाते आणि मग ती तिकडे ऍक्च्युअली दुनियेत, म्हणजे तिला होश येतो, मग सगळ्यांनाच खूप आनंद होतो, सगळे हे करतात. पण मग मॅक्स अजून आता खूप वीक असते एकदम. मग ती सगळं सांगते की काय काय झालं होतं. पण ती म्हणते, मी चुकली, मी हॉलीला सोडून यायला नको होतं आतापर्यंत, पण खरं ती पोचली असली पाहिजे. पण तिच्याकडून काहीच मेसेज नाही किंवा काही, तर मग त्यांना गडबड वाटायला लागते. आणि मग ह्या येतनानी तिला परत पकडून परत तिच्या तोंडात ते त्याचे टेंटॅकल्स टाकलेले असतात सक करायला. मग आता परत काय करायचं, आता परत काहीतरी वेगळा प्लॅन करायला पाहिजे. मग हा म्हणतो, जो आता एलचा वडील झाला असतो, म्हणजे ज्यांनी पालन पोषण केलेलं असतं, तो म्हणतो की तुला परत आता याच्यामध्ये टाकूया, टँकमध्ये, पाण्याच्या टँकमध्ये, आणि तू जाऊन मग शोध आणि मग फाईट कर, मग आम्ही पण येतो. तर मग ते तसेच करतात. पण ती जाते आणि म्हणजे पोचत असते तिथे. पण तेवढ्यात हे लोक, मिलिटरीवाले लोक येतात आणि ते लोक म्हणजे गननी त्या टँकला फोडतात. मग हा पूर्णच फोडून तिला बाहेर आणतो. तर ते अर्धवट सगळं झालेलं असतं. ती म्हणते, एल म्हणते, मी पोचत होती का मला म्हणजे बाहेर काढलं. तर मग हा सांगतो सगळे, आणि मग ते लोक परत त्यांच्याशी लपत छपत जात असतात. पण मग ते अल्ट्रा साऊंडला ती रिस्पॉन्ड करत नाही ना, मग तिचे म्हणजे पॉवर सगळे नष्ट होतात. तर हे मिलिटरीवाले सगळे ते आणतात आणि मग त्यांना असं डिसेबल करून टाकतात. आणि त्याच्याच बरोबर अगोदर या लोकांनी तिथून त्या लॅबमधून तिच्या बहिणीला पण शोधलं असतं, काळीला, ब्लॅकला. तर ती पण यांच्या बरोबरच असते, ती पण मदत करत असते, दोघी मिळून हे करतात. पण मग त्या फायटिंग मध्ये मात्र काळी मरते, नाही वाचवू शकत ते तिला, आणि ही डिसेबल होऊन जाते. मग ते तिला पकडून घेऊन जातात मिलिटरीवाले. पण हा विलियम परत आपल्या पॉवरनी, आणि म्हणजे हे लोक सगळ्या त्यांना असे
हुलकावण्या देत देत तिला सोडवतात. तर आधी हिचं म्हणणं काय असतं एलचं, की ह्या सगळ्या गोष्टी मी गेल्याशिवाय, मी मेल्याशिवाय किंवा मी माझ्या दुनियेत गेल्याशिवाय संपणार नाहीयेत, हे चालूच राहील. तर त्याच्याकरता मला मेलच पाहिजे. तर हे लोक कोणी म्हणजे ते ऍक्सेप्ट करायला तयार नसतात. पण मग शेवटी ते म्हणतात ठीक आहे, आधी तू फाईट तर कर, बघू आपण नंतर काय करायचं ते काय. आणि मग सगळेजण त्या याच्यामध्ये घुसतात ऍक्च्युली त्याच्या दुसऱ्या म्हणजे उलट्या दुनियेमध्ये. आणि मग तो जो ऍक्च्युली एतना असतो त्याचे पूर्ण टेंटॅकल्स हे ते सगळेजण एकत्र होऊन फाईट करतात. आणि सगळ्यात आधी जसंच तो तोंड उघडतो तर ही एल त्याच्या तोंडातनं आत जाते आणि आतमध्ये मग हा असतो एतना. मग त्याच्याबरोबर डायरेक्ट फाईट. पण ते तरी तिची पॉवर कमीच पडते. आणि पण मग ती त्याला म्हणजे अशी पुश करत 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 एका अशा पॉइंटेड टेंटॅकलच्या आत म्हणजे घुसवते, की म्हणजे त्याच्या छातीतनं ते आरपार जातं. तरी तो त्याची बडबड हे ते म्हणजे तो केव्हाही होऊ शकत असतो जिवंत. पण तोपर्यंत हे बाकीचे लोक पोचतात आणि हिच्या आईच्या मनात म्हणजे विलियमच्या आईच्या मनामध्ये इतका राग असतो की ती एक कोयता घेते, सपासप त्याच्यावर वार करते. त्याचं धड वेगळं, मुंडकं वेगळं, सगळं अल्टिमेटली म्हणजे त्याचं खात्मा होतं. मग सगळ्यांना जरा हायसं वाटतं. मग सगळे तिथून बाहेर पडतात. मग हळूहळू सगळं ते नष्ट होतं. आणि त्याच्या अगोदर ह्या लोकांनी अजून एक आयडिया केली असते, की हा जसा प्रयत्न करतोय की उलटी दुनिया हॉकिन्सच्या जवळ येऊन ते एकात करायची, तर ती प्रोसेस हेनरीनी सुरू केलेली असते एतनानी. आणि ते हळूहळू खाली खाली येत असतं. तर या लोकांनी आधी हे एतनाला मारायच्या आधी हा प्रयत्न पण असतो की त्या टॉवरवर चढून आपण त्याला थांबायचा प्रयत्न करायचा. पण असं करत असतानाच ते खाली खाली येतच असतं. शेवटी इतक्या जवळ येतं की ते टॉवरला टच होतं आणि मग तो टॉवरच कोसळायला लागतो. तर हे पडणार असतात, पण तेवढ्यात परत त्यावेळेस पण एल त्यांना वाचवते. आणि ह्याला पण विलियमनी पण त्याला थोपवलेलं असतं. त्याच्यामध्ये ते वाचतात आणि मग सगळे मिळून हे त्याच्याशी फाईट करतात आणि मग त्याचा अंत होतो. मग इकडे आणि मग ते तो डेथ झाल्यावर मग सगळे फटाफट त्या मुलांच्या तोंडून ते टेंटॅकल्स काढतात, त्यांना रिवाईव्ह करतात. मग सगळे म्हणजे ठीक होऊन जातात. म्हणजे सगळं मग ओके होतं. मग लास्ट ह्याच्यामध्ये की आता फिनालेमध्ये मग ही म्हणजे म्हणतेस की झालंय जरी सगळं, तरी हे मिलिटरीवाले काही मला सोडणार नाही. तर त्यांच्या समोर निदान मी त्यांच्या हाती येणार नाही, मी मरते असं दाखवायला पाहिजे. तर ती त्या दुनियेत त्या स्पेसमध्ये जाते आणि हळूहळू ते मिटून जातं. म्हणजे दोघांचं जे कनेक्शन असतो, जो ब्रिज असतो, तर तो नष्ट होऊन जातो आणि ती पण तिथे गायब होऊन जाते. पण मग हे लोक जेव्हा बरं आणि मग हे पण म्हणजे याच्यात क्लिअर केलंय की हेनरी यांचा भाऊ असतो. म्हणजे एल, काळी आणि हेनरी हे तिघं भाऊ बहीण असतात. हिला तर म्हणजे काळीला आणि हिला एलला तर या लोकांनी एक्सपेरिमेंट करतात, त्या लोकांनी घेतलेलं असतं. पण मग जेव्हा ती सापडते तेव्हा तिच्या ह्या सगळ्याच मित्रमैत्रिणींनी तिला लपवून वगैरे ते ठेवून तिला वाढवलं असतं आणि मग नंतर ह्या वडिलांनी हे केलं असतं. पण काळी तिथेच अडकून पडलेली असते. आणि हेनरीचं लहानपण असं दाखवलंय की तो स्काउट गाईड म्हणजे त्याला जरा असं ऍडव्हेंचरस गोष्टी आवडत असतात. आणि तसंच ऍडव्हेंचर करत करत तो एकदा चुकून त्या गुहेत, जिथे त्याला जायची भीती वाटत असते आता हेनरीला मोठी झाल्यावर, तर त्याचं कारण सांगितलं की तो तिथे जात असतो लहानपणी, म्हणजे जातो. तर तिथे त्याला एक म्हातारा माणूस एक बॉक्स घेऊन लपलेला दिसतो. तर तो म्हणतो, तू कोण आहे, काय आहे, म्हणजे
का इथे असा लपलाय? तर तो म्हणतो जा इथून, जातो त्याला म्हणजे प्रॉपर उत्तर देत नाही. तर तो हेनरी म्हणतो तू सांग सांग. तर तो त्याला मारायचा प्रयत्न करतो. तर मग हेनरीच स्वतःच्या प्रोटेक्शन करता दगड उचलतो आणि त्याला मारतो. आणि मग त्याची पेटी घेतो. तर त्या पेटीमध्ये एक स्टोन असतो. स्टोन म्हणण्यापेक्षा एक ते अल्मा मॅटर असतं. तर तेव्हा तो मरता मरता सांगतो की हे जे आहे हे तुझ्या आता आत जाणार आणि ते तुझ्याकडून सगळ्या गोष्टी घेणार आणि ते पॉवरफुल होणार. तुझं अस्तित्व काहीच राहणार नाही, तूच हा एतना असणार आहेस. तर हा म्हणतो तू प्रयत्न किती जरी केला त्याच्यापासून, म्हणजे प्रयत्न कर तू की तो तुझ्या वर हावी नकोय व्हायला, पण तरी तो होईल. आणि तर तसंच होतं. हेनरीच्या याच्यात तो शिरत जातो आणि हेनरीच्या थ्रूच तो मग सगळ्या गोष्टी म्हणजे हे करत जातं, त्या अल्मा मॅटर पॉवर. आणि आणि मग त्याच्यामुळे हेनरी तसा होतो. आणि मग तिथे त्याला मारल्यामुळे त्याला तिथे भीती वाटत असते जायची, की परत तिथे काही अजून स्ट्रेंज नको व्हायला. पण जेव्हा परत शेवटच्या क्षणी जेव्हा मॅक्स आणि मॅक्स नाही जेव्हा हॉली त्या मुलांना सोडवते हेनरीच्या ह्याच्यातनं, त्याला त्या मुलांना रियालिटी दाखवते जेव्हा, की हा हेनरी चांगला नाहीये माणूस, तो कसा आहे हे त्याची जेव्हा रियालिटी दाखवते, तेव्हा ते सगळे मुलं तिच्याबरोबर यायला तयार होतात. आणि मग ते पळत पळत, पण हेनरीला कळतं की ह्यांनी त्यांना हे केलंय. तर पळत पळत ते लोक त्याच गुहेत जातात. ती म्हणते आपण इथे सेफ आहोत, हा काही करणार नाही हेनरी आपल्याला. आणि खूप वेळ नाहीच होत तो, पण हेनरी म्हणजे स्वतःला हे करतो मग त्यावेळेस, की मी किती दिवस असं घाबरी, मी बघू काय होतंय, असं करत करत तो शेवटी आत शिरतो. मग तिथून ते मुलं सगळे पळतात, पण ते शेवटी पुन्हा म्हणजे पकडल्याच जातात. पण मग हे सगळं शेवटी होऊन ते सुटतात मुलं. पण म्हणजे शेवटी तो त्याच्यावर काबू करायचा प्रयत्न केला असतो त्यांनी. मग हे अशा प्रकारे सगळं ठीक होते. मग दाखवलंय की 18 महिन्यानंतर पुन्हा हॉकिन्स कसं छान झाले, कुठे मिलिटरी नाही, पोलीस नाही, कशाची भीती नाही. आणि मग हे लोक जे मोठेवाले मुलं आहेत, म्हणजे नॅन्सी वगैरे यांचा ग्रुप, तर ते बसलेत बिअर वगैरे पितात आणि म्हणतात अरे आता मजा नाही येऊन राहिली ना, काही ऍडव्हेंचर नाही, काही नाही, असं वाटतं तिथे वर जावं पुन्हा ते. मग हा म्हणतो मी काय करणार आहे, मी कोच बनणार, मी बिझनेस करणार. नॅन्सी अजून काही, म्हणजे प्रत्येक जण आपापलं पुढचं करिअरचं काय काय. हिचे विलियमचे आई वडील म्हणजे आई आणि तो एलचा बाबा हे लग्न करतात मग, आणि आपण म्हणे दुसरीकडे जाऊन राहू. मग विलियम आणि त्यांचे म्हणजे डस्टिन, त्याचा तो भाऊ आणि ही बहीण त्याची, हे लोक त्यांचे ते कार्ड गेम आणि ऍडव्हेंचर गेम्स पुन्हा जसे लहानपणी खेळत असतात तसेच पुन्हा खेळतात. आणि मग त्याच्यात पण ही बुक ती बुक, मग अरे याच्यात काय मजा, म्हणजे ते सगळं त्यांची मजा मजा चालू असते. तर ह्याला पुन्हा मग एलची आठवण येते. तो म्हणतो मला का माहित नाही, पण असं वाटतंय की एल ते जे आपण पाहिलं की ती त्या ठिकाणी निघून गेली, तर ते खोटं हे होतं, म्हणजे इल्युजन होतं ते. ती कुठेतरी जिवंत असणार, कुठल्या तरी याच्यामध्ये जागेवर ती राहत असणार आणि ती पण एन्जॉय करत असेल वगैरे असं. तो म्हणतो होप सो, असं करून सगळे हे करतात. आणि मग यांचं हे पण ग्रॅज्युएशन सेरेमनीची पण मजा दाखवली आहे, की हे सगळे आता स्कूलमधनं त्यांचं लास्ट हे असतं, तर ग्रॅज्युएशन स्कूलचं 12th हे असतं, तर त्या सगळ्यांना ते गाऊन वगैरे घालून बोलवलं असतं आणि सगळे अगदी खूप प्राऊड फील करत असतात. आणि डस्टिनला स्टेजवर बसवलं असतं, की त्यांनी खूप ऍडव्हेंचरस काम केलंय आणि तो आमचा खूप स्टुडियस मुलगा आहे, चांगला, त्यांनी खूप थिअरीज केल्या वगैरे. आणि तो स्टेजवर येऊन इतकी बडबड करतो आणि अगेन्स्ट बोलतो शाळेच्या, की त्याला म्हणजे शेवटी, आणि मग तो हिप्पी करून सगळी ती सभाच म्हणजे मजा करून टाकतो त्याच्यामध्ये. सगळे खूप एन्जॉय करतात. आणि हे लहान मुलं पण मग सगळे शाळेमध्ये चाललंय त्यांचं रममाण, म्हणजे हे दाखवलंय की हे सगळं संपल्यावर पुन्हा हॉकिन्स पहिल्यासारखं होतंय आणि सगळे
आपापल्या परत रुटीनमध्ये किंवा आपल्याला जे करायचं होतं ते करायच्या मागे लागतात. तर चांगलं एंड झालंय. मजा आहे.